पण 60 हे करणार आहे. 60 ताटामधून काढलेत मी अर्धे. मला एक काढून दाखवतो. असं आता एक हिराची काठी घेतली, काढणार आहे. आंब्यापासून बनवतो आणि आंब्याचा रस असतो ना, त्याच्यापासून बनतो. पहिलं ताटाला तेल लावून घ्यायचं, आंब्याचा रस टाकायचा याच्यामध्ये. आंब्याचा रस टाकला की ते उन्हामध्ये सुकट ठेवायचा. मग बनतो असा 60 बोलतात त्याला कोकणामध्ये, तरी असं 60 बनतो. हाय 60 काल टाकलेले आहेत, ते काही सुकलेत नाही, सुकतीलच ऊन पडलं तर. आणि हे परवा टाकलेले काढतो आता, आणि हे परत सुकट ठेवायचे. रशीवर आहे ना, तसं सुकट ठेवायचे. सकाळी उठल्या काम करतोय, अजून दिवस बाकी आहे. वर चढलोय पत्र्यावर, आणि पावसाळी सोय करून ठेवली, कारण की पाऊस असतो खूप आणि पत्रा फुटलाय आंबे पडून पडून. त्याच्यामुळे मग हे टाकायला लागलं मला. आज पुरतं एवढं काम, उद्या ते परत दुसरं काहीतरी. ह्या दिवसामध्ये अजून काहीतरी छोटं मोठं करायचं काम. इथं एक पडलाय आणि इथं 2-3 आंबे पडलेत, त्याच्याने पत्रा फुटलाय. आणि हा वर एक फणस आहे, तो डायरेक्ट पत्र्यावर पडणार आहे इथे. काय माहिती पिकून पडतोय की असं डायरेक्ट पडतोय हिरवा कच्चा. हे घर आहे आणि इथे आमचं हे इथे जेवण बनवतो आम्ही. हे पांडूचं घर आहे. आणि वर गेलं की पूर्ण जंगल, आंबा लागतोय खूप. खाली नुसते आंबे पडलेत, कोण जमवायला नाही की काय नाही. मम्मी कशी जमवायला गेले आंबे, 60 घालायला. हे बघा आमच्या मम्मीने आंबे बघा किती जण टोपली भरली करली. ते आंबेच आंबे. बघा इथे बॅनर टाकलाय पावसाळ्याची सोय. पावसाळ्यामध्ये पाणी गळतं ना, आणि अजून इकडे पण टाकलाय. बॅनर फुटलाय पत्रा, त्याच्यामुळे टाकलाय दोन्ही साईडला. अजून एका ठिकाणी आहे टाकलेला, तो दाखवतो. त्याच्यावर पूर्ण टाकलंय, हे पूर्ण गळतं, त्याच्यामुळे टाकलंय. पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो याचा. मग त्याला आज मस्ती आली, बसायचं होतं मग त्याला. करलंय सगळं मग त्याने. आम्हाला
परत चालू झाला. चाललोय असंच, मासे वगैरे मिळतात का बघायला, म्हणजे पकडायला चाललोय. बघा, पांडू आहे आणि मी आहे, दोघंच जातो. बघूया आता कुठं आपण. आम्ही वाडीतनं जातो, नदीवर जातो, बघतो काय भेटतंय काय. आज नवीन भाषा आमच्या इथली. चिपळूणचे ना आम्ही, त्याच्यामुळं मग आता बघतो काय भेटतंय काय आहे ना, मासं बिस नाही तर आंबू बिंबू भेटतात ते बघतो. चला तर मग दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, माशाला जाता जाता आम्हाला करवंद दिसले. करवंद आहेत, असं गोड आहे. पांड्या बोलतो गोड आहे, आपण पण खाऊन बघूया. गोड आहे, खरंच गोड आहे. कुठली वाट जाते आम्हाला वाटा नाही माहिती आहे, पण आहे कुठल्या पण वाटण नदीवरच जाणार आम्ही. ठीक आहे, नदी आली खाली. काय कोंबडी आहे, रान कोंबडी गेली. आता ही काही थांबली नाही कालच्या सारखी. त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तसं आता काही थांबली नाही. ही बघा, गेली, पाहिली इथनं. रान कोंबडी होती. सहसा त्यांनी बघितलं आपल्याला तर ते काय थांबत नाहीत, ते डायरेक्ट पळून जातात. कुठून पण चालतं. तर खाली नदी आहे, आम्ही स्मशानाच्या इथून जाणार आहे. बघू, तुम्हाला दाखवतो थोडं अजून थोड्या वेळातच. आम्ही नदीवर पोचलेलो आहे. पक्षी ओरडतोय. हा, नदी फुल ॲडव्हेंचर चालू आहे. काटा आहेत रे याच्यात, काटा आहे त्याच्यात, चालायला त्रास होतोय. नमस्कार मित्रांनो, 2 तास काढले मासे पकडण्यासाठी. मी उपसून काढलेत मासे, म्हणजे ढोव एका ठिकाणी अडवला, वरनं पाणी अडवलं आणि दुसऱ्या ठिकाणी खालून सोडलं पाणी. आणि मग नंतर पाणी आटल्यानंतर मासे पकडले. तुम्हाला दाखवतो. नमस्कार. तर आज आपले मासे पकडून झाले आणि संध्याकाळ झाले. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि भेटूया पुढच्या दिवशी, उद्या. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.